मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा भव्य लोकार्पण सोहळा रविवार दिनांक 12 जुलै 2026 रोजी दुपारी 4 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती माजी मंत्री तथा माजी पालकमंत्री सांगली जिल्हा आमदार डॉ. सुरेश भाऊ खाडे यांनी दिली आहे। या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण नामदार जयकुमार गोरे, मंत्री ग्रामविकास व पंचायत राज विभाग तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नामदार चंद्रकांतदादा पाटील, मंत्री उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य तथा पालकमंत्री सांगली जिल्हा हे उपस्थित राहणार आहेत। तसेच कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सांगली लोकसभा मतदारसंघाचे लोकसभा सदस्य खासदार विशालदादा पाटील, वाळवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयंत पाटील, तसेच सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीरदादा गाडगीळ व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी हे उपस्थित राहणार आहेत। आमदार डॉ. सुरेश भाऊ खाडे यांनी सांगितले की मिरज पंचायत समितीची नूतन प्रशासकीय इमारत ही ग्रामीण विकास प्रशासनाला अधिक गती, कार्यक्षमता आणि लोकाभिमुखता प्रदान करणारी ठरणार आहे। पंचायत समिती अंतर्गत विविध विभागांचे कामकाज अधिक सुसूत्र, परिणामकारक आणि नागरिकाभिमुख पद्धतीने पार पाडण्यासाठी या इमारतीची उभारणी करण्यात आली आहे। या नूतन इमारतीमुळे ग्रामीण विकास विभागाच्या विविध योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, पाणी पुरवठा, स्वच्छता, शिक्षण, महिला व बालविकास तसेच इतर विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीस अधिक गती मिळणार आहे। नागरिकांना आवश्यक शासकीय सेवा एकाच ठिकाणी अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी ही इमारत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे। मिरज तालुक्याच्या ग्रामीण विकासाच्या वाटचालीतील हा एक महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद टप्पा असून आधुनिक सुविधा आणि सक्षम प्रशासकीय व्यवस्थेमुळे पंचायत समितीचे कामकाज अधिक परिणामकारक होण्यास मदत होणार असल्याचेही आमदार डॉ. खाडे यांनी नमूद केले। या भव्य लोकार्पण सोहळ्यास जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, सामाजिक संस्था, युवक मंडळाचे पदाधिकारी तसेच मिरज तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आमदार डॉ. सुरेश भाऊ खाडे यांनी केले।